नमस्कार मित्र हो. मी संजय गुरव. आज आपण मानसशास्त्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, SYBA मानसशास्त्र ह्या विषयातील मी आणि माझे वर्तन पेपर पेपर 216 या विषयातला या पुस्तकातलं पुस्तक नंबर 2 घटक 7 सर्जनशीलता या सर्जनशीलतेबद्दल आज जाणून घेणार आहोत. या सर्जनशीलतेची संकल्पना काय ते जाणून घेणार आहोत. या सर्जनशीलतेमध्ये कोणत्या कोणत्या उपसंकल्पना किंवा घटक आलेले आहेत त्यांची आज आपण माहिती मिळवून घेणार आहोत. तर तत्पूर्वी आपण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्या एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल किंवा हा लेक्चर किंवा हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना ह्या अभ्यासाचा लाभ होईल आणि त्यांनाही अभ्यासामध्ये मदत होईल. चला तर मग आपण सर्जनशीलतामध्ये आलेल्या संकल्पना आणि उपसंकल्पना किंवा आणखी काही घटक आलेले आहेत त्यांच्या आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल, अभ्यास करायला घ्याल, त्यावेळी तुम्हाला पुस्तकातील संकल्पना किंवा व्याख्या किंवा संज्ञा किंवा अवजड आलेले शब्द तुम्हाला साध्या सोप्या शब्दात तुम्हाला समजू शकतील. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण सर्जनशीलता या विषयाचा या घटकाचा अभ्यास करूया. पाहूया या घटकामध्ये काय काय दडलेलं आहे, काय काय त्यांनी दिलेलं आहे. सर्जनशीलतेचे स्वरूप, सर्वमान्य अर्थ, सर्जनशीलता, मानसशास्त्रीय अर्थ, सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता, सर्जनशील व्यक्तीची लक्षणे काय आहेत, सर्जनशीलतेचे मूल्य, असमाधान, प्रगती व जीवन समृद्धी. पुढे आहे सर्जनशीलतेचे स्थित्यंतरे, लिंग, सामाजिक आर्थिक दर्जा, जन्मक्रम, कुटुंबाचा आकार, शहरी ग्रामीण वातावरण. पुढे आहे सर्जनशीलता, शोध आणि संवर्धन. पुढे आहे सर्जनशील विचारातील अडथळे, प्रोत्साहन, अभाव, अवेळी घेतलेली दखल, प्रतिकूल दृष्टिकोन, प्रतिकूल शालेय वातावरण, सर्जनशील विचारांच्या अवस्था, पूर्वतयारी, परिपोषण, उबवण, अंतःस्फुरण, निकषण आणि शेवटचा आहे अंतर्दृष्टीचा प्रभाव. तर ह्या घटकांचा मुद्द्यांचा आपल्याला आज सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. तर सर्जनशीलतेचे स्वरूप व सर्वमान्य अर्थ समजून घेऊया. सर्जनशीलता म्हणजे नवे, उपयुक्त, मौलिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह विचार, कल्पना, कृती किंवा उत्पादने निर्माण करण्याची क्षमता. सर्जनशीलता म्हणजे इंग्रजीमध्ये म्हटलं तर आपण क्रिएटिव्हिटी म्हणू शकतो त्याला. सर्जनशीलता म्हणजे आपल्या अंगी असलेले नवे, उपयुक्त, मौलिक, सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह विचार, कल्पना, कृती किंवा उत्पादने निर्माण करण्याची क्षमता. आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, आपण जे कौशल्य आत्मसात केलेलं आहे, त्या कौशल्यातून नवीन काही घडवण्याची, नवीन काही समाजामध्ये निर्माण करण्याची जी क्षमता आहे, उत्पादने किंवा विचार किंवा कोणतेही प्रोडक्ट म्हणा, उत्पादने म्हणा, समाजामध्ये निर्माण करण्याची जी क्षमता आपल्यामध्ये आहे त्याला सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या कल्पकतेतून, नव उपक्रमातून निर्माण झालेली कृती म्हणजे सर्जनशीलता होय. म्हणजे एखाद्याने आपण पाहिलं की नवीन नवीन गोष्टी समाजात आलेल्या पाहिलेल्या आहेत, आविष्कार झालेले पाहिले. जे असे आविष्कार जे ह्यापूर्वी कोणी केलेले नसावेत आणि तुमच्याकडून हे नवीन आविष्कार समाजामध्ये निर्माण होत आहेत, तुमच्या कल्पनेतून ते निर्माण होत आहेत, तुमच्या कृतीमधून ते निर्माण होत आहेत आणि समाजात पुढे त्या तुम्ही आणताय. त्या कलेला, त्या क्रिएटिव्हिटीला, त्या निर्माण करण्याच्या क्षमतेला सर्जनशीलता म्हटलेली आहे. ती फक्त कला, साहित्यापुरती मर्यादित नसून ते विज्ञान, व्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांत लागू होते. म्हणजे ही जी सर्जनशीलता ह्या फक्त कला आणि साहित्यापुरती नसते. कलांमध्ये तुम्ही बघता डान्स म्हणा, संगीत म्हणा किंवा चित्रकला म्हणा, हस्तकला म्हणा किंवा साहित्यांमध्ये तुम्ही कविता लिहिणं, कादंबऱ्या लिहिणं, गोष्टी लिहिणं, ह्या सर्जनशीलते फक्त कला आणि साहित्यांपुरते मर्यादित नाही आहे. तर तुम्ही विज्ञानामध्ये पण नवीन नवीन इन्व्हेन्शन, तंत्रज्ञान शोधून काढता. व्यवसायामध्ये काय नवीन नवीन आयडियाज, कल्पनेने तुम्ही निर्माण करता. शिक्षणामध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये आता QR कोड थ्रू तुम्ही सगळा अभ्यासक्रम तुम्ही जाणू शकता, घेऊ शकता, मिळवू शकता. असं तंत्रज्ञानामध्ये तुम्ही नवीन नवीन गोष्टी आणता. तर त्या कौशल्याला, त्या कलेला, त्या
क्रिएटिव्हिटीला सर्जनशीलता म्हटलेलं आहे. तर ही सर्जनशीलता सगळ्या क्षेत्रांमध्ये लागू होते. सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आपली सर्जनशीलता दाखवू शकता. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ आइन्स्टाईनने सापेक्षवाद सिद्धांत, रामानुजनने गणित सूत्र, लता मंगेशकरांचे गायन, स्टीव्ह जॉबचे आयफोन ही सर्जनशीलतेची उदाहरणे आपल्याला देता येतील. सर्जनशीलता मानसशास्त्रीय अर्थ पाहूया. आता सर्जनशीलता ही मानसशास्त्रीयमध्ये त्याचा अर्थ काय पाहूया. मानसशास्त्र सर्जनशीलता म्हणजे समस्या सोडवण्याची अनोखी पद्धत, नव्या कोणातून विचार करण्याची क्षमता आणि संकल्पनांची मौलिक मांडणी. आता मानसशास्त्रामध्ये सर्जनशीलता काय म्हटलेलं आहे की ज्या समस्या येतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशा सोडवू शकतो, ते जे कौशल्य आहे त्याला म्हटलेलं आहे. ते पद्धत आपण शोधून काढतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती समस्या सोडवण्याची पद्धती शोधून काढतो, त्याला आपण सर्जनशीलता म्हटलेलं आहे. नव्या कोणातून विचार करण्याची क्षमता, एखादी समस्या आली तर ती नव्या कोणातून म्हणजे जुन्या मार्ग सोडून नव्या दृष्टीने कसं त्या गोष्टीकडे पाहणे, त्या समस्याकडे पाहणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, त्या नव्या कोणातून विचार करण्याच्या क्षमतेला सर्जनशीलता म्हटलेलं आहे. संकल्पनांची मौलिक मांडणी आहे, ज्या संकल्पना आहे त्यांची मौलिक मांडणी जी आहे त्याला सर्जनशीलता यांनी म्हटलेलं आहे. गिलफोर्डनुसार सर्जनशीलतेचे विभक्त विचारशक्ती पाहूया. लवचिकता, कल्पकता, मौलिकता या घटकांचा समावेश होतो. गिलफर्ड काय म्हणतायत की विभक्त विचारशक्ती काय म्हणते की लवचिकता आहेत, कल्पकता आहे आणि मौलिकता या घटकांचा समावेश होतो. सर्जनशीलतेमध्ये काय लवचिकता आहे, कल्पकता आहे, मौलिकता आहे या घटकांचा समावेश होतो, असं गिलफर्ड यांचं म्हणणं आहे. तर प्रयोग केलेला आहे गिलफर्ड यांनी. गिलफर्डची डायव्हर्जंट थिंकिंग टेस्ट, टॉरन्सची क्रिएटिव्हिटी टेस्ट यांचा वापर सर्जनशीलता मोजण्यासाठी होतो. गिलफर्ड यांचे जे डायव्हर्जंट थिंकिंग टेस्ट आहे आणि क्रिएटिव्हिटी टेस्ट आहे, टॉरन्सची क्रिएटिव्हिटी टेस्ट आहे, यांचा सर्जनशीलता म्हणजे ही क्रिएटिव्हिटीचं मापन, मेजरमेंट घेण्यासाठी याचा त्यांनी प्रयोग केलेला वापर होतो, ह्या चाचण्यांचा वापर होतो. सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता. आता सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता यातलं साम्य काय, यातला फरक काय ते आपण जाणून घेऊया. बुद्धिमत्ता म्हणजे समस्या सोडवण्याची व शिकण्याची सामान्य क्षमता, तर सर्जनशीलता म्हणजे समस्यावर नवा, मौलिक, उपयुक्त दृष्टिकोन निर्माण करण्याची क्षमता. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय, एखादं गणित सोडवण्याचं तुम्ही एखादं सूत्र तुम्ही पाठांतर केलं असेल, समजून घेतलं असेल, तर ते गणित तुम्ही त्या नेहमीच्या पद्धतीने त्या सूत्रानुसार तुम्ही सोडवता, ते लक्षात राहिल्यामुळे. ही तुमची बुद्धिमत्ता आहे की ते गणित सोडवण्याचं जे सूत्र तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्ही त्या सूत्रानुसार ते गणित सोडवता. सर्जनशीलता काय, तेच गणित तुम्ही आणखी वेगळ्या कोणत्या मार्गाने सोडवता येईल त्याचा विचार करता, ते शोधून काढण्याचा प्रयत्न करता आणि दुसरी पद्धत शोधून काढली तर ती तुमची सर्जनशीलता म्हणता येईल, तर त्याला ते क्रिएटिव्हिटी म्हणता येईल. तर बुद्धिमत्ता अशा प्रकारे काम करते. बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही जे शिकलात त्या वरूनच समस्या सोडवण्याचे प्रयत्न करते. आणि सर्जनशीलता म्हणजे काय, ज्या समस्या आल्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने, जुन्या पद्धतीने न सोडवता वेगवेगळ्या पद्धतीने कशा सोडवता येतील, हा नवीन मार्ग शोधण्याची पद्धत म्हणजे सर्जनशीलता होय. ओके. म्हणजे बुद्धिमत्ता समस्या सोडवण्याची शिकण्याची सामान्य क्षमता, सर्जनशीलता म्हणजे समस्यावर नवा, मौलिक, उपयुक्त दृष्टिकोन निर्माण करण्याची क्षमता होय. उच्च बुद्धिमत्ता बरोबर सर्जनशीलता हे समीकरण नेहमीच खरे नसते. उच्च बुद्धिमत्ता बरोबर सर्जनशीलता हे समीकरण नेहमीच खरे नसते. नंतर जे उदाहरण आहे, अनेक गुणी विद्यार्थी उच्च गुण मिळवतात पण नवा उपक्रम कमी करतात, तर काही सरासरी विद्यार्थी अत्यंत सर्जनशील असतात. थॉमस एडिसन. म्हणजे उच्च बुद्धिमत्ता म्हणजे अति हुशार असलेली मुलंसुद्धा सर्जनशील असू शकतात असं नाही आहे. आपण पाहिलेलं आहे की चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी सामान्य नोकरी करताना पाहिलेलं आहे आणि एव्हरेज स्टुडंट किंवा बॅकबेंचर जे असतात त्यांनी कंपन्या उभ्या केलेल्या पाहिलेल्या आहेत. त्यांच्या क्रिएटिव्हिटीमधून, संकल्पनेतून, कल्पनेतून त्यांनी नवीन प्रोडक्ट लॉन्च करून कंपन्या वगैरे उभारलेल्या पाहिलेल्या आहेत. आणि जे अतिउच्च विद्यार्थी असतात, चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी असतात, टॉपर्स असतात, ते त्या कंपनीत काम करताना असंही आपण गणित पाहिलेलं आहे. म्हणजे उच्च बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती तो सर्जनशील असेलच असं नाही आहे. आणि सरासरी एव्हरेज असलेला विद्यार्थी ही सर्जनशील असू शकतो, हे सांगण्याचं तात्पर्य आहे.
थॉमस एडिसनचं उदाहरण दिलं आहे. थॉमस एडिसन हा शाळेत असताना मतिमंद होता, एव्हरेज स्टुडंट होता, पण त्याने पुढे जाऊन त्या व्यक्तीने पुढे जाऊन बल्बचा शोध लावला. आइन्स्टाईनचं पण उदाहरण तुम्ही घेऊ शकता, अल्बर्ट आइन्स्टाईनचं. ते पण एव्हरेज स्टुडंट होते. पुढे जाऊन त्यांनी बरेच शोध लावले. सर्जनशील व्यक्तीचे लक्षणं काय आहेत? आता सर्जनशील व्यक्ती हा कसा ओळखावा? कशा पद्धतीने हा काम करतो तो? त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे? त्याच्यामध्ये त्याची कोणती कोणती लक्षणं आहेत, की जेणेकरून आपण ओळखू शकतो हा सर्जनशील आहे. मौलिक व कल्पक विचारशक्ती. जो सर्जनशील आहे तो नेहमी मौलिक आणि कल्पक काहीतरी नवीन नवीन विचार करण्याचा प्रयत्न करतो. जे आपल्या समोर आले त्या गोष्टीने एकाच मार्गाने विचार न करता वेगवेगळ्या अँगलने विचार करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून वेगवेगळे मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. ते कसं झालं आहे, काय झालं, त्याची फक्त कारणं शोधून काढून आणखी कोणत्या पद्धत आहे का ते शोधून काढणं, ते विचारशक्ती सर्जनशील व्यक्तीमध्ये असते. समस्याकडे नवा दृष्टिकोन पाहणे. ओके, ज्या समस्या आहेत त्या एकाच याच्यातून न पाहता वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या समस्याकडे पाहणे. जोखीम घेण्याची व नवीन गोष्टी प्रयत्न करण्याची तयारी. नवीन काहीतरी निर्माण करण्यात तो सतत धडपडत असतो, की त्याला आता म्हणजे समाजामध्ये जे जुने प्रोडक्ट्स आलेले आहेत, वारंवार चालेल त्याच्यापेक्षा नवीन काय आपण मार्केटमध्ये आणू शकतो, समाजामध्ये आणू शकतो, त्यासाठी तो सतत धडपड करत असतो. नवीन जोखीम घेत असतो, नवीन गोष्टी निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतो. हे एक सर्जनशील व्यक्तीचं लक्षण आहे. सर्जनशील व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, स्वतःवरच्या विचारांवर श्रद्धा खूप असते. म्हणजे ते विश्वासी असतात. त्यांचा स्वतःवर विश्वास असतो, त्यांच्या कल्पनेवरती, त्यांच्या विचारांवरती ते आत्मविश्वास दाखवतात. ओके. निरीक्षणशीलता व संवेदनशीलता असतात. सर्जनशील व्यक्ती हे निरीक्षणशीलता असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीला बारकाईने पाहतात, त्याचं निरीक्षण करतात, त्या गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या पाठीमागची त्याची विचारधारा काय असेल, सायकोलॉजी काय असेल, त्याचे कशामध्ये बनलेले आहेत, ते सगळं गुण पाहण्याचा प्रयत्न करतात. निरीक्षणशीलता त्यांच्यामध्ये चांगली असते. ते चांगले संवेदनशील असतात. संवेदन म्हणजे काय? समजून घेणे. ते समजून घेण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती असते. ओके. उदाहरण, कलाकार पिकासो, वैज्ञानिक न्यूटन. आता वैज्ञानिक न्यूटन पहा, त्याचं उदाहरण घेता येईल. न्यूटनने काय केलं, की ॲपल खाली पडल्यामुळे त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. त्याने विचार केला, की हे फळ खाली का पडलं? काय कारण असावं? कोणती शक्ती त्या फळावर कार्य करते? ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर त्याने तो ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यामध्ये त्याला यश मिळालं. ते हे उदाहरण आपण देता येईल. सर्जनशीलतेचे मूल्य. आता सर्जनशीलतेचं मूल्य काय आहे, की समाधान मिळवणे. तुम्ही एखाद्या गोष्टीवर काम करताय, त्या गोष्टीतून तुम्हाला नवीन काय घडवायचं असेल आणि ते घडलं की तुम्हाला समाधान मिळतं. स्वतःची कल्पना प्रत्यक्षात उतरल्याने अंतर्गत आनंद मिळतो. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवर तुमच्या ज्या कल्पना आहेत त्याच्यावर तुम्ही काम करताय, त्या अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करताय. एकदा की त्या अस्तित्वात आल्या की तुम्हाला समाधान वाटतं. याचं उदाहरण, चित्रकाराने नवा पेंटिंग स्टाईल शोधणे. ते हे उदाहरण देता येईल. ओके. प्रगती होते. सृजनशीलतेमध्ये विज्ञान, उद्योग, तंत्रज्ञान, समाजात प्रगती होते. उदाहरण, हरित ऊर्जा, AI साधने. तुम्ही पाहिलं, ज्या लोकांनी नवीन नवीन कल्पनेतून बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी निर्माण केल्या आहेत, त्यांच्या विचारसरणीतून बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय की समाजामध्ये आलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमुळे बऱ्याचसा समाजाची प्रगती, विकास झालेला आपण पाहिलेला आहे. जसं की विज्ञानात पहा, शास्त्रज्ञांनी बरेच मोठमोठे शोध लावले. जसं की TV म्हणा, फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, इलेक्ट्रिसिटी म्हणा, ह्या ज्या उपकरणं जे आलेले आहेत, हा काय सर्जनशीलतेचाच भाग आहे. त्यामुळे समाजाची प्रगती झालेली आपण पाहतो. ओके. जीवन समृद्ध होतं. सर्जनशीलता माणसाचे जीवन अधिक अर्थपूर्ण व प्रेरणादायी व समृद्ध बनवते. ऑफकोर्स खरंच आहे की सर्जनशीलता ही माणसाचे जीवन जे समृद्ध करतं. आपण जे समस्या येतात त्याला त्याला सोप्या कशा कराव्यात, त्या समस्यांना तोडगा काय येईल ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. मग जे अवघड गोष्टी असतात ते साध्या सोप्या पद्धतीने कसं सोडवता येतील त्याचा मार्ग शोधून काढतो आणि ते मार्ग निघाल्यावरती आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्यांना जास्त वेळ त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी जास्त काळ किंवा जास्त मेहनत घ्यावी लागत होती, ती मेहनत कमी घ्यावी लागते, वेळ कमी लागतो आणि त्या गोष्टी लवकर पूर्ण होतात. असे आपण बरेचसे उपकरणं तयार केलेले आहेत. जसं की कपडे धुण्यासाठी
वॉशिंग मशीनचं यंत्र बनवलेलं, उपकरण बनवलेलं आहे. त्याच्यामुळे वॉशिंग मशीनमुळे कपडे चांगले धुतले जातात. ओके. कपडे इस्त्री करण्यासाठी इस्त्रीचा वापर केला जातो. ओके. भात वगैरे जेवण शिजवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो. त्यात वेळ कमी होतो लागतो आणि अन्नही शिजलं जातं. ते असे बरेचसे उपकरणं आहेत ज्यांचा शोध लागलेला आहे. त्यांच्यात हे सर्जनशीलतेचेच भाग आहेत. त्यामुळे सर्जनशीलतेमुळे जीवन समृद्धी होते. सर्जनशीलतेच्या स्थित्यंतरे. लिंग. संशोधनानुसार मुलगे व मुली दोघांत सर्जनशीलतेत मूलभूत फरक नाही, पण सामाजिक अपेक्षा व संधीचा फरक निर्माण होतो. ओके. हे पण बरोबर आहे की मुलांना अधिक प्रोत्साहन मिळाल्यामुळे मुलं अधिक सर्जनशील बनतात. मुलींना कमी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे मुली कमी सर्जनशील झालेले दिसतात. कारण की मुलींवरती जबाबदारी लवकर येते. घरची जबाबदारी वगैरे, घरची कामं वगैरे असतात. त्यांना तेवढं प्रोत्साहन दिलं जात नाही घरातून. त्यांच्यामुळे सर्जनशीलता त्यांच्यामध्ये जास्त विकसित झालेली दिसत नाही. मुलांना तेवढं घरातून जबाबदारी दिली जात नाही. त्यांच्यावर जास्त घराची कामं नसतात. म्हणून त्यांना वैयक्तिकदृष्ट्या त्यांना जास्त फ्रीडम असतं, स्वातंत्र्य असतं. त्याच्यामुळे त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती वाढलेली दिसते. म्हणून त्यांच्यामध्ये सर्जनशीलता विकसित झालेली दिसते. म्हणून हा मुलांमुलींमध्ये फरक पडतो. नंतर सामाजिक आर्थिक दर्जा. संपन्न पार्श्वभूमीमुळे संसाधने, पुस्तके, साधने उपलब्ध होतात. त्यामुळे सर्जनशीलतेला चालना मिळते. साहजिकच आहे, जर तुम्ही तुमचं काय म्हणतात शिक्षण किंवा तुमचं भरणपोषण जर चांगल्या घराण्यात होत असेल आणि घराण्यातून तुम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळत असेल, शिकण्यासाठी चांगली संसाधनं मिळत असतील, खाणं-पिणं चांगलं मिळत असेल, तुमच्यावर जास्त बर्डन नसेल, ओझं नसेल, जबाबदाऱ्या नसतील आणि प्रोत्साहन मिळालं असेल, पाठिंबा चांगला घरच्यांकडून मिळत असेल, तर साहजिक आहे तुम्हाला त्या फॅसिलिटीचा फायदा होऊन तुम्ही तुमच्यामधली सर्जनशीलता आहेत, तुमचे कल्पकता वाढते तुमच्यामध्ये विचार करण्याची क्षमता वाढते आणि सर्जनशीलता हे विकसित होतं तुमच्यामध्ये. नंतर मग जन्मक्रम आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगले असाल, तुमची पार्श्वभूमी चांगली असेल, बॅकग्राऊंड चांगला असेल, तर तुमच्यामधली सर्जनशीलता वाढते. जन्मक्रम. पहिले मूल जबाबदारी व नेतृत्व नियोजनशील, तर दुसरे मूल हे नंतरचे मुलं अधिक स्वतंत्र व सर्जनशील ठरते, असे काही संशोधन दाखवते. आपण पाहिलं की घरामध्ये जर 3-4 मुलं असतील, तर जो पहिला मुलगा असतो तो जबाबदारी त्याच्यावर जास्त असते. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते, त्याच्यावरती आपल्या भावंडांची जबाबदारी असते. त्यामुळे त्याला जास्त स्वातंत्र्य मिळत नाही, त्याला जास्त फ्रीडम मिळत नाही. त्याचे तो नियोजनशील असतो, तो घराकडे जास्त लक्ष देतो, कामाकडे लक्ष देतो. त्याच्यामुळे स्वातंत्र्य आणि फॅसिलिटी त्याला जास्त मिळत नाही, कारण की तो पहिला मुलगा असतो. त्यामुळे त्याची सर्जनशीलता त्याच्यामध्ये कमी विकसित झालेली दिसते. पण त्यानंतरची जी मुलं असतात त्यांना चांगला पाठिंबा मिळतो, त्यांना फॅसिलिटी चांगली मिळते, स्वातंत्र्य चांगलं मिळतं आणि त्यांच्यामध्ये सर्जनशीलता बळावलेली दिसते, त्यांचं विकसित झालेली दिसते. ओके. ते हे जन्मक्रमही फरक निर्माण करतो सर्जनशीलतेवरती. कुटुंबाचा आकार. लहान कुटुंबामध्ये प्रत्येक मुलाला अधिक लक्ष, संसाधने मिळतात. त्यामुळे सर्जनशीलतेला पोषक वातावरण तयार होते. साहजिकच आहे, जर लहान कुटुंब असेल, हम दो हमारे दो किंवा हम दो हमारे एक, तर एकच मुलगा असेल तर त्याला सगळ्या गोष्टी मिळतात, सगळे संसाधनं मिळतात, सगळ्या फॅसिलिटीज मिळतात. त्यामुळे मग त्याचं भरणपोषण चांगलं होतं, त्याच्याकडे चांगलं लक्ष दिलं जातं, त्याच्या विकासावर लक्ष दिलं जातं, खाण्यापिण्यावर लक्ष दिलं जातं, त्याला चांगली संसाधनं मिळतात, अभ्यासाचे पोषक वातावरण तयार केलं जातं, हव्या असलेल्या गोष्टी त्याला लगेच मिळतात. त्याच्यामुळे त्याची कल्पकता वाढते, विचारधारा वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते. त्याच्यावर जास्त जबाबदाऱ्या नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचारक्षमता त्याच्यामध्ये वाढली जाते आणि त्याच्यातल्या ते सर्जनशीलता ही कौशल्य आहे चांगल्या प्रकारे विकसित झालेलं तुम्हाला दिसून येईल. पण जिथे कुटुंब मोठं असेल, 3-4 मुलं असतील, त्या मुलांमध्ये सर्जनशीलता कमी विकसित झालेली तुम्हाला दिसेल. शहरी व ग्रामीण वातावरण. शहरी भागात साधने, प्रयोगशाळा मिळतात, ग्रामीण भागात निसर्ग व परंपरा प्रेरणा देतात. आता शहरी भागांमध्ये तुम्हाला संसाधनं खूप जवळ मिळतात आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध असतात. तुम्हाला वाचनालय, शाळा, प्रयोगशाळा, हवी असलेली पुस्तकं लगेच तुम्हाला मिळतात. तुम्हाला जास्त भटकावं लागत नाही, जास्त त्याच्यासाठी त्रास घ्यावा लागत नाही. पण ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टींची सुविधा नसते. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टींना मुकावे लागतं. मग तिथे जे निसर्ग किंवा परंपरेने जे प्रेरणा घेऊन ती मुलं
सर्जनशीलता बनतात. निसर्गाच्या सहवासात राहून, निसर्गाला प्रेरणा घेऊन किंवा परंपरेला प्रेरणा घेऊन सर्जनशील बनतात. सर्जनशीलता, शोध आणि संवर्धन. लहानपणापासून प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची व नवनवीन गोष्टी शोधण्याची सवय लागली पाहिजे. आता ही सर्जनशीलता, शोध आणि संवर्धनामध्ये काय सांगितलं की लहानापासून जर आपल्याला सर्जनशील बनायचं असेल तर आपल्यामध्ये ती वृत्ती, आपल्यामध्ये त्या स्वभावात ते गुण आणले पाहिजेत. म्हणजे लहानापासून आपण प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची, नवनवीन गोष्टी शोधण्याची सवय आपल्यामध्ये लागली पाहिजेत. जे प्रश्न विचारण्याची, समस्या आल्या त्याला वेगवेगळ्या अँगलने कसं विचार करता येईल, ते गोष्टींकडे बारीकाईने पाहणं, निरीक्षण करणे, त्या गोष्टीचा मागोवा घेणे, ती गोष्टी कशापासून झालेली ह्या गोष्टींचा आपल्यामध्ये ही सवय आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. शाळा, घर, समाजात नव उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे. आता जर सर्जनशील बनायचं असेल तर शाळा, घर, समाजात नवीन नवीन उपक्रम राबवावेत, प्रयोगशाळा राबवावे, नवीन नवीन गोष्टी आणाव्यात, जेणेकरून मुलांमध्ये त्या गोष्टींची आवड होईल, जिज्ञासा निर्माण होईल. जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, मुलांना प्रोत्साहन देणे नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी, तेव्हा त्यांच्यामध्ये सर्जनशीलता विकसित होईल. उदाहरणं दिले, विज्ञान मेळावा, कल्पना स्पर्धा, कला व तंत्रज्ञान कार्यशाळा वगैरे आयोजित कराव्यात. सर्जनशील विचारातील अडथळे. आता सर्जनशील विचारातील अडथळे काय काय असतात, का आपण अविकसित होतो, का काही जणांची सर्जनशीलता अविकसित असते, त्यात काहीतरी अडथळे असणार म्हणून त्यांची सर्जनशीलता विकसित झालेली नाही. ते आता अडथळे काय की प्रोत्साहनाचा अभाव, नवीन कल्पनांना कौतुक मिळाले नाही तर सर्जनशीलता थांबते. साहजिकच जर घरातील मुलांना किंवा तुम्हाला जर नवीन कल्पना, नवीन आयडियाज, नवीन काही घडवायचं जर तुमच्यामध्ये कल्पना येत असतील, विचार येत असतील आणि त्यांना तुमच्या घरातून, शाळेतून, शिक्षकांकडून, पालकांकडून जर प्रोत्साहन नाही मिळालं तर तुमच्या विचार जे आहेत ते कमकुवत होतात. मग तुम्ही निराशा होता. मग तुम्हाला पुढे काही नवीन कल्पना करण्याची आवड निर्माण होत नाही. ओके, तर प्रोत्साहन जर मिळालं नाही आपल्याला तर आपल्यामधली सर्जनशीलता अविकसित राहते. अवेळी घेतलेली दखल, अधुरी कल्पना हाणून पाडल्याने ती विकसित होत नाही. तर तुमच्यामध्ये नवीन कल्पना आले पण ती कल्पना पूर्णपणे न येता तुम्ही अर्ध्यावटच त्या गोष्टीला हाणून पाडलात, मध्येच थांबवलं त्या कल्पनेला पूर्ण न करता, तर हे अवेळी जी दखल घेतलेली आहे, सोडलेले आहे, त्यामुळे ही तुमची सर्जनशीलता अविकसित राहते. प्रतिकूल दृष्टिकोन, हे अशक्य आहे असा दृष्टिकोन नवोपक्रमाला आडकाठी करतो. म्हणजे तुम्ही जे नवीन कल्पना आणतात ते होणारच नाही, ते अशक्यच आहेत. हे जे आपल्याला हे मिळतं, शब्द मिळतात मित्रांकडून, घरच्यांकडून, शाळेतील शिक्षकांकडून, की तू जे विचार करतो ते अशक्य, ते होणं शक्य नाही आहे. मग हे जे आपल्याला काय म्हणतात ते हे डिमोटिवेट केलं जातं, ह्या गोष्टी प्रतिकूल ज्या प्रतिक्रिया मिळतात आपल्या कल्पनांवरती, त्या सर्जनशील विकासामध्ये बाधा आणतात. त्यामुळेही आपले सर्जनशीलता विकसित होत नाही. तर प्रोत्साहन मिळणं फार गरजेचं आहे. ओके, तर प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अविकसित ठेवते सर्जनशीलतेपासून. प्रतिकूल शालेय वातावरण, केवळ पाठांतर भर, कठोर शिस्त असलेले शाळा वातावरण सर्जनशीलतेला अडथळा आणतात. आपण पाहतो की बऱ्याचशा शाळा हा फक्त पाठांतरावरती, मार्क्स मिळवण्यावरती कठोरता, शिस्तबद्ध असतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये विचार करण्याची, म्हणजे काटेकोरपणे चालण्याचे, म्हणजे जे आहे तेवढंच करायचं, त्याच्या पलीकडे काही करायचं नाही. ते ह्या ज्या गोष्टी धारेने शाळा चालवतात त्यामुळे मुलांची विचारक्षमता कमी होते, त्यांच्यामध्ये नवीन कल्पना येत नाहीत. त्या फक्त नियमबद्ध झालेले असतात. त्या नियमांचं पालन करणं एवढंच त्यांना माहिती असतं. पाठांतर करून मार्क्स मिळवणं एवढंच त्यांना माहिती असतं. त्या गोष्टींना कशा समजून घ्याव्यात, वेगवेगळ्या अँगलने कसा विचार करावे, त्यांच्या मागे निरीक्षण करावं, ह्या त्यांच्यामध्ये वृत्ती तयार होत नाही, विकसित होत नाही मानसिकता. त्यामुळेही त्यांचं सर्जनशीलतेमुळे अविकसित झालेलं तुम्ही पाहता. सर्जनशील विचारांच्या अवस्था. आता सर्जनशील विचारांच्या अवस्था काय काय आहेत ते आपण पाहूया. पूर्वतयारी, म्हणजे सर्जनशीलता कशा अवस्थेत तयार होतात. पहिले पूर्वतयारी असते. समस्या किंवा विषयाविषयी माहिती गोळा करणे. जर एखादी समस्या आली, एखादी हे आली, तर कल्पना आली, तर त्या कल्पनेबद्दलची माहिती गोळा करणे. परिपोषण, उगवण, इन्क्युबेशन.
समस्या बाजूला ठेवून अवचेतन मनात विचारांची प्रक्रिया चालू राहणे. ओके, एखाद्या समस्या आली तर समस्या बाजूला ठेवून त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा, मार्ग शोधण्याचा आपल्या मनामध्ये, अवचेतन मनामध्ये ते विचार सतत चालू ठेवणे, जेणेकरून तुम्हाला ते मार्ग मिळावे. जर तुम्ही विचार करणं बंद केलं तर तुम्हाला मार्ग मिळणार नाही. ती विचारांची प्रक्रिया चालू ठेवणे. अंतःस्फुरण, इल्युमिनेशन, अचानक उपाय सुचणे, युरेका क्षण, आहा क्षण. अंतःस्फुरण म्हणजे कधी कधी तुम्ही जे एखाद्या गोष्टीवरती विचार करत असता, एखाद्या कल्पनेवरती विचार चालू असतात, ते तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायचे असतात, तुम्ही मार्ग शोधत असता, उत्तर शोधत असता, ते बराच विचार केल्यानंतर तुम्हाला अचानक स्तब्ध असताना, शांत असताना तुम्हाला अचानक उत्तर सापडतं. त्या क्षणाला अंतःस्फुरण असं म्हटलेलं आहे. तो जो क्षण आहे, तो अचानक उपाय जो सुचण्याचा जो क्षण आहे, सुचणे म्हणतात त्याला, जे अचानक उपाय सुचणे, त्याला अंतःस्फुरण म्हटलेलं आहे. निकषण, व्हेरिफिकेशन, उपाय किंवा कल्पना प्रत्यक्षात तपासणं व सिद्ध करणं. आता तुम्हाला जे उपाय सुचलेले आहेत, म्हणजे जे उत्तरं सापडलेले आहेत, मार्ग सापडलेले आहेत, ते प्रत्यक्षात त्याचं व्हेरिफिकेशन करणं, प्रत्यक्षात उतरून त्या कल्पना, ते उपाय प्रत्यक्षात तपासणे की त्या योग्य झाल्या आहेत, की ते समाजात आणण्यापूर्वी, त्याच्यावरती ते लागू करण्यापूर्वी आपण ते योग्य झाल्यात की नाहीत ते तपासून पाहणं, व्हेरिफिकेशन. तर ही प्रक्रिया कशी चालते, अवस्था कशा आहेत, पूर्वतयारी करणे, कल्पना आल्या तर मग पूर्वतयारीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी माहिती गोळा करा. नंतर मग त्याचं बाजूला ठेवून, समस्या बाजूला ठेवून त्या मिळालेल्या माहितीवरती, त्या कल्पनेचे वारंवार विचार करा आणि मार्ग शोधून काढा, त्या कशा प्रकारे पूर्ण करता येतील. आणि नंतर मग अचानक मार्ग तुम्हाला सुचल्यानंतर, सुचतो तुम्हाला मार्ग, त्याला अंतःस्फुरण म्हटलेलं आहे. आणि नंतर मग त्याच्यावर जे मार्ग मिळालेले आहेत ते प्रत्यक्षात तपासून पहा की आपण जे विचार केले, जे आपण जे उपकरण बनवलेलं आहे किंवा ज्या कल्पना आलेल्या आहेत ते योग्य आहेत की नाहीत, त्याच्यावर पडताळणी करा, व्हेरिफिकेशन करा, निकषण करा आणि मग तरच ते योग्य असतील. आपण जे विचार केल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी जुळलेल्या आहेत आणि ते प्रोडक्ट किंवा ते उपकरण किंवा ती विचारधारा किंवा ती गोष्ट, तयार झालेली गोष्ट योग्य आहे की नाही ती तपासून पाहणे फार गरजेचं आहे. तेव्हाच ते तुम्ही अर्धवट गोष्ट मार्केटमध्ये आणू शकत नाही. अर्धवट प्रोडक्ट, उपकरण मार्केटमध्ये आणू शकणार. तपासणी केल्यानंतर, व्हेरिफिकेशन केल्यानंतर पूर्ण झाल्यास असेल तरच तुम्ही ती गोष्ट समाजात आणू शकता. ओके, पुढे अंतर्दृष्टीचा प्रभाव, इम्पॅक्ट ऑफ इन्साइट. अंतःप्रेरणा, अंतःस्फुरणामुळे समस्या नवा मार्गाने सुटते. संशोधन प्रयोगांमध्ये दिसते की अचानक आलेला विचार बहुधा दीर्घ विचार प्रक्रियेचं फळ असतो. आपण आताच पाहिलं की ते अंतःस्फुरण जे आहे ते आपण दीर्घकाळ विचार केल्याचं फळ असतं, जे आपल्याला अचानक उत्तर सापडतं किंवा उपाय सुचतो. याचे एक उदाहरण दिलेलं आहे. आर्किमिडीजला स्नान करताना उत्प्लावक बलाचा नियम सुचला. हे एक उदाहरण देता येईल. तर मित्रांनो, आज आपल्याला सर्जनशीलता हा घटक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ SYBA सेकंड इयर BA मधील मानसशास्त्र या विषयातील मी आणि माझे वर्तन या विषयातील पेपर 216 या विषयातील पुस्तक 2 घटक 7 सर्जनशीलता ह्या घटकाचा आज आपण सविस्तरपणे, साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये हा संकल्पना व त्यातील येणारे सर्व घटक आपण समजून घेतलेले आहेत. आणि साहजिकच तुम्हाला ह्या लेक्चरचा चांगल्या प्रकारे फायदा होईल ज्यावेळी तुम्ही अभ्यास करायला घ्याल, पुस्तक वाचायला घ्याल. हे लेक्चर ऐकल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा संकल्पना, ह्या सर्जनशीलतेबद्दलच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे हा घटक, हा विषय सर्जनशीलता चांगल्या प्रकारे समजून घ्याल. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन घटक घेऊन येऊया, नवीन अभ्यासाचा व्हिडिओ घेऊन येऊया, नवीन काहीतरी शिकूया. तुर्तास आज आपण इथेच थांबूया. त्या जाण्यापूर्वी तुम्ही ह्या चॅनलला, विद्या एज्युकेअर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा, हा चॅनल पोचवा, जेणेकरून त्यांनाही या अभ्यासाचा, या लेक्चरचा लाभ होईल, त्यांचाही अभ्यास होईल. ज्ञान वाटल्याने वाढते, तुम्हीही वाटा, जेणेकरून तुमचंही ज्ञान वाढेल. आणि बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील. तर धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. काही नवीन शिकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण.